करूया नेहमीप्रमाणे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यां रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन् पुण्यानिमान् परम भागवतान् स्मरामि. आदिनाथं च मच्छिन्द्रं गोरक्षं गहिनीं तथा निवृत्तिं ज्ञानदेवाय देवचूडामणे नमः. अखंडानंदरूपाय समज्ञानप्रदायिने भवभ्रांतिर्विनाशाय श्री गुंडाख्य रामचंद्र महादेव रामचंद्र श्री सद्गुरु विश्वनाथाय श्री सद्गुरु गोविंदनाथाय श्री सद्गुरु माधवनाथाय नमः. श्री सद्गुरु आनंदनाथाय नमः. श्री सद्गुरु रुक्मांगद स्वामी महाराज की जय. रागादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोस्तु तस्मै. ओके, सो आपलं सर्व रोग निदान, ज्वर निदान, त्याच्या बरोबरीने ज्वर चिकित्सा, रक्तपित्त निदान, रक्तपित्त चिकित्सा, कास निदान आणि कास चिकित्सा. तो कासचा होमवर्क केलेला होता. सो बरेच जणांनी कासाचा होमवर्क केलेला आहे आणि ते करत असताना तुम्हाला असं जाणवलेलं असेल की बऱ्याच गोष्टींची उत्तरे ही खूप सोप्या पद्धतीनं आपल्यामध्ये मिळतात. जेव्हा आपण फलश्रुती या बाजूला आपण ज्या वेळेला हे ठेवतो ना, औषधं ठेवतो, तर फलश्रुतीनुसार औषधं शोधणं ही गोष्ट खूप सहजी सोपी होऊन जाते. सो ह्या पद्धतीनं जर का केलं गेलं तर आपल्याला ग्रंथ वाचन आणि ग्रंथातनं आपल्याला शोधून काढणं ही. सो त्या दृष्टीने आपला रक्तपित्त कास झालेला आहे तर त्याची काही शंका बऱ्याच जणांच्या परवाच्या दिवशी बाकी होत्या, तर आपण त्या शंका घेऊयात काय होत्या ते. ओके, सो सगळ्यात पहिले विचारलं की शोधन चिकित्सा करताना रक्तपित्तामध्ये स्नेहपान आदी पंचकर्म करावे की सद्यवोमन किंवा सद्य विरेचन द्यावे. तर शोधनाची चिकित्सा करत असताना दोष कसे आहेत हे बघून त्याच्यानुसार सद्यवोमन द्यायचं का आपण ज्याला शास्त्रीय पद्धतीने वमन म्हणतो तसं द्यायचं ही गोष्ट ठरवावी लागते. आता समजा मळमळत आहे आणि दोष उत्कृष्ट आहेत आणि स्वतःहून बाहेर पडण्यासाठी उद्युक्त आहेत असं असेल ना तर इमिजिएट आपण देऊन सुद्धा करू शकतो. रक्तपित्तामध्ये एक मला असं सांगायचं वाटतं की ज्या वेळेला आपण शोधन करतो ना तर त्यावेळेला पित्ताला अविरोधी अशी द्रव्य त्याच्यामध्ये वमनासाठी वापरावीत विशेष करून. तर आता मग त्याच्यामध्ये दूध आहे किंवा इक्षुरस आहे की जे पित्त शमन करणारी द्रव्य आहेत, तर ही द्रव्य आपण वमनोपक म्हणून वापरावीत. म्हणजे मग त्याचा परिणाम जो आहे ना तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असतो. शोधन होत असताना पित्ताचं शमन होणं ही पण गोष्ट त्याच्यामध्ये घडत असते. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जर का जीवरक्त आणि रक्तपित्त ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेपर्यंत डिमार्केशन आहे हे जर का लक्षात नाही आलं तर त्याच्यामध्ये जर दुधाच्या सोबत वगैरे वमन दिलं असेल ना तर त्याच्यामुळं सर्वसाधारणतः ते आहार्य द्रव्य असल्यामुळं काय होतं तर ताकद एकदम खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्याची गोष्ट होत नाही. म्हणून शक्यतो मदनाच्या सिद्ध दुधाने वमन ह्या पद्धतीनं याच्यामध्ये वापरायला पाहिजे. आणि समजा काही वेळ आणि विशेष करून आपल्याला वमन देत किंवा विरेचन देत असताना असं दिसतंय की दोष स्वतःहून बाहेर पडत नाहीये किंवा काही दोष स्रोतसांमध्ये अडकून राहिलेले आहेत असं जर का आपल्याला वाटत असेल ना तर आपण स्नेहस्वेदन करून तिथे वमन विरेचन ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर ग्रंथिरज ग्रथित रक्त
गाठ असल्यास आपण लोकल ऍप्लिकेशन म्हणून काय वापरू शकतो का? हा छान प्रश्न विचारला, फक्त नाव टाकायला पाहिजे होतं तर काय. तर ग्रथित रक्त असेल तर आपण लोकल ऍप्लिकेशन काही वेगवेगळ्या क्षारांचा लेप जो आहे ना, तर त्याचा निश्चितच उपयोग होत असतो. म्हणजे यवक्षार मिसळून जे औषध आपण त्याच्यामध्ये जसं हे आहे, दारू हळद आहे, मंजिष्ठ आहे आणि त्रिफळा आहे, तर ह्या गोष्टी यवक्षार मिक्स करून जर का त्याचा आपण वापर केला लेपासाठी तर त्याचा उपयोग खूप चांगला दिसतो. या दरम्यान मला एक ना केस तुम्हाला सांगायची वाटते, की आपल्याकडे एक पेशंट येत होता, जेंट्स पेशंट, आणि त्याने सांगताना असं सांगितलं की पाय दुखतोय माझा म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. लेफ्ट लेग त्याचा दुखत होता आणि लेफ्ट लेग जर का दुखतोय ना तर मग का दुखतोय वगैरे असं विचारल्यानंतर त्यांनी एक कारण त्याचं असं सांगितलेलं होतं की स्कूटरवरनं ट्रॅव्हल करत असताना ते पाठीमागे तो बसत होता आणि ते असे पाय टाकतात ना तसं करायला गेलो आणि पेन झालं आणि म्हणून मसल ओढला गेलाय म्हणून पेन होतोय खूप, असं त्यांनी सांगितलं सांगताना. आणि म्हणजे आपण निदान करणं किंवा आपण प्रत्येक पद्धतीनं तपासणं ही गोष्ट केवढी महत्वाची असते, त्याच्यासाठी ही केस एक मला सांगायची वाटते. तर पेशंट झोपला तपासण्यासाठी म्हणून, आणि पेशंट जो आहे ना तर तो जेंट्स होता, हाफ पॅन्ट घालून आलेला होता आणि कुठे दुखतोय म्हणून बघत असताना साटोरी असं जो एरिया असतो ना त्या एरियामध्ये त्याचं पेन होतं. मग असं बघत असताना तिथे मला एक वेगळेपणा जसा दडदडीतपणा तिथे पूर्ण लागला आणि जिथे ते खालती साधारण एक 4 बोटांच्या खालपर्यंत असं एक असं होत होतं. जणू ब्लड वेसल असावं वगैरे, एकदम वेगळं मला वाटलं म्हणून मग मी त्याला कलर डॉपलर करून घ्यायला सांगितलेलं होतं. तर मग त्याच्यामध्ये आलं की त्याच्या मोठाच्या मोठा पूर्ण वेन मध्ये थ्रॉम्बस होता आणि मग सगळं झालेलं होतं. तर मग आता हे जाईल का वगैरे वगैरे, तर औषधं वगैरे द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये आपण ह्याची जी औषध वापरतो की रक्तपाचक, असं पचन करणारी अशी औषधं वापरलेली होती आणि हे करत असताना ना तिथे लोकली अग्निकर्म केलेलं होतं. तर मगाशी आपण किंवा 1-2 लेक्चर्स मध्ये आपण बोललो की त्या अवयवाची बुद्धी ही गोष्ट सुद्धा महत्वाची तेवढीच राहते आणि अवयवाची बुद्धी जागृत करण्यासाठी म्हणून उन्मादामध्ये जसं अग्निकर्म सांगितलेलं आहे ना, तर तसं ह्या पेशंट मध्ये अग्निकर्म करावं असं जाणवलेलं होतं आणि म्हणून ते जे थ्रॉम्बस भरलेली जी वेन होती तर त्याच्या मिडलला, एंडला, दोन्ही बाजूला या पद्धतीने अग्निकर्म केलेलं होतं. तर कशासाठी, तर हे जे काही आहे ना थ्रॉम्बस तो जर डिस्लॉज झाला एवढा मोठाच्या मोठा थ्रॉम्बस तर तो सुटून जायला नको वरती आणि कुठेतरी पल्मनरी किंवा कार्डियाक एम्बोलिझम वगैरे बसू नये. तर ह्या दृष्टीने त्याचा विचार करून ते केलेलं होतं आणि औषध वगैरे चालू केलेली होती आणि औषध वगैरे दिल्यानंतर मग सर्वसाधारणतः 3 आठवड्यांनी परत एकदा डॉपलर रिपीट केलं आणि पूर्णच्या पूर्ण थ्रॉम्बस विरघळलेला होता. तर त्या पद्धतीनं आपल्याला हे ग्रथित रक्ताचं म्हणून औषध एक अग्निकर्म सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकतं. त्याच्यानंतर अंशुलने विचारलेलं आहे एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया. एंडोमेट्रियल हायपरप्लेजिया जो आहे ना तर त्याचा विचार रक्तपित्ताच्या संदर्भामध्ये करू शकतो, नाही असं नाहीये. पेशंटला ब्रेन टेंडन्सी कसं होतंय हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघायला पाहिजे. एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया हा जो झाला ना हा सोनोग्राफीचा रिपोर्ट झाला, पण हायपरप्लाझिया असण्याची अनेक कारणं असतात. तर एक माझं आतापर्यंत असं ऑब्झर्वेशन आहे की एंडोमेट्रियल हायपर जे पेशंट असतात ना तर त्यांच्यामध्ये सर्वसाधारणतः पित्तजरोजदृष्टी किंवा रक्तजरोजदृष्टी अशी लक्षणं सापडतात. सो त्यानुसार ती औषधं वापरायला पाहिजे रजोदृष्टीनुसार. रक्तपित्ताचा संबंध पित्तज किंवा रक्तजरोजदृष्टी असताना हेवी ब्लिडिंग होणं हा नेहमीच दिसतो किंवा मेन्सेस खूप लवकर लवकर येणं, म्हणजे साधारण 21-22 डेजनीच मेन्सेस येतात आणि हेवी ब्लिडिंग होणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. सो त्या दृष्टीने एंडोमेट्रियल हायपरप्लाझियाचा विचार जो आहे ना तो बऱ्याच अंशी पित्तज आणि रक्तज रजोदृष्टी ह्यांच्यामध्ये बसत असतो. सो त्याच्यामध्ये पेयम कुणप पुयासरे चंदनम वक्षते तुतत असं म्हटलेलं आहे. सो रक्तामुळे कुणपगंधी असं म्हटलंय आणि म्हणून चंदनाचा वापर विशेष करून करावा. मग तिथे लेपासाठी पण आपण परवा बघितलेलं होतं की गोपीचंदन जे मिळतं की मुलतानी माती आणि चंदन ह्याचं मिक्सचर ते असतं, तर त्याचे लेप वगैरे जर वापरले तर हे एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया जे असतात ते कमी व्हायला मदत होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट एंडोमेट्रियल हायपरप्लाझिया मध्ये क्षीरपाकाची औषधं वापरावीत बरं का, म्हणजे दुर्वांचा क्षीरपाक किंवा औदुंबराचा क्षीरपाक किंवा त्याच्यामध्ये विदारी गंधेचा क्षीरपाक या पद्धतीनं जर गेलं ना तर क्षीरपाकाच्या दृष्टीने औषधं जेव्हा आपण देतो
त्यावेळेला स्त्रियांच्या बाबतीमध्ये विशेष करून स्तन हे कार्यरत असतात आणि त्याच्यामुळे क्षीरपाकाच्या ज्या कल्पना आहेत ते स्तन्याशयाच्या मध्ये आणि गर्भाशयाच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला फलदायी ठरतात असं दिसतं. आणि हा जो विचार आहे ना, हा मोठ्या दादांनी सांगितलेला होता. तर त्याप्रमाणे दूध जे ते पित्तशमन म्हणून पण आणि स्त्रियांच्या विशिष्ट आजारांमध्ये म्हणून पण असं दोन्ही म्हणून आपल्याला वापरता येत असतं. त्याच्यानंतर ग्रंथिरजाचं कॉम्बिनेशन कोणतं विचारलं? पिबेत ग्रंथार्थवे पाठा व्योष वृषकजं जलम. व्योष वृषकज आणि पाठा ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये. गौतमी आंबेकरने विचारले, एक पेशंटला ब्लिडिंग थांबण्याकरिता प्रियंकादी बस्ती दिला आणि ते दिल्यानंतर त्याचं ब्लिडिंग वाढलं, याचं कारण काय? पाचन नसेल झालं असं होऊ शकतं का? तर प्रियंकादी बसते ना, तर तो एक तर क्षीरपाक वापरला होता का हे बघायला पाहिजे. क्षीरपाक वापरल्यानंतर बस्तीने ब्लिडिंग थांबतं. दुसरी गोष्ट आपण प्रियंकादी बस्तीच्या बाबतीमध्ये बोललो होतो की तो नॉर्मल रूम टेम्परेचरचा द्यायचा आणि स्नेहस्वेदन नाही करायचा. तर ह्या गोष्टी केलेल्या होत्या का नव्हत्या ते बघायला पाहिजे. स्नेहस्वेदन करून जर बस्ती दिला असेल ना तर स्वेदन आणि ब्लिडिंग वाढण्याची शक्यता वाढत असते, किंवा जर बस्ती कोमट दिला तरी सुद्धा त्या उष्णतेने ब्लिडिंग वाढण्याची शक्यता वाढू शकते. आणि म्हणूनच स्नेहन फक्त दुधाने द्यावं, स्वेदन नाही द्यायचं आणि बस्ती जो आहे तो रूम टेम्परेचरचा द्यायचा. आणि एवढं सगळं करूनही जर का ब्लिडिंग वाढलं असेल तिचं, तर त्याचं कारण असं असू शकतं की तसंही तिचं ब्लिडिंग वाढणारच होतं. म्हणजे एक उदाहरण सांगते, 1 to 10 स्केल वरती जर तिला 7 ब्लिडिंग होणार होतं तर आज 5 होतं आणि उद्या 7 होणार होतं, तर कदाचित बस्ती दिल्यानंतर 6 झालंय असंही शक्यता असते. सो रिपीटेड बस्ती देऊन, कमीत कमी 3 बस्ती देऊन आपण हे ठरवू शकतो की त्याच्याने ब्लिडिंग थांबतंय का कमी होतंय. आणि त्यातूनही हे सगळं होऊन जर का ब्लिडिंग वाढतच असेल बस्ती दिल्यानंतर, तर त्याच्यामध्ये शमन करणं किंवा स्तंभन करणं ही गोष्ट जास्त गरजेची राहते. आणि मग त्याच्यामुळे मग इतर ज्या गोष्टी असतात, रक्तपोळाचे कल्प वगैरे, तर ते त्या ठिकाणी वापरावेत. अशोकाचा एक अशा ठिकाणी खूप चांगला परिणाम येत असतो. सो अशोकारिष्ट जे आहे ते अशा ठिकाणी पण वापरत असतो. त्याच्यानंतर कुटज घनवटी ग्रंथिरजा वापरता येईल का? छान आहे, मस्त प्रश्न आहे मधुरा. तर अगदी नक्की वापरता येईल. जसं आपण म्हटलेलं होतो की ज्या वेळेला मलावष्टंभ पेशंट मध्ये आपण ग्रंथिरजाच्या संदर्भामध्ये आपल्याला कुटज घनवटी जी आहे ना, तर त्याचा वापर करता येईल जर जास्त प्रमाणात ब्लिडिंग असेल तर. पण ब्लिडिंग कमी आहे आणि गाठी जास्त पडतात असं जर का असेल तर मग कुटज घनाचा त्या मानाने उपयोग तिथे होणार नाही असं. त्याच्यानंतर अंशुलने विचारले, अत्यार्थ आणि स्थौल्य हे खूप कॉमनली एकत्र सापडतात दोन्ही गोष्टी. खूप हे मस्त आहे. तर बऱ्याच वेळेला ज्या ज्या पेशंटचं वजन जास्ती असतं ना, 2 पद्धतीनं पेशंट प्रेझेंट होतो. वेट जर जास्ती असेल ना तर डिलेड मेन्सेस असणं आणि स्कॅन्टी मेन्सेस असणं. आणि दुसऱ्या पद्धतीचे जे पेशंट असतात की ज्यांचा खाण्यावरती अजिबात कंट्रोल नसतो आणि स्थूल्य असतं, असे जे पेशंट असतात तर त्यांच्यामध्ये अत्यार्थ सापडतं. ह्याचं कारण की खाणं पिणं खूप विकृत असतं त्यांचं, आणि बाहेरचं खाणं आणि कुठलंही आणि कसंही आणि कधीही खाणं ह्या बाबतीमध्ये स्थौल्य असताना अत्यार्थ आपल्याला सापडत असतं. तर ह्याचा विचार आपण करताना विषातनं थोडासा करायला पाहिजे. कार्शमेव वरम स्थौल्यात नाही स्थूलस्य भेषजम असं म्हणून ठेवलेलं आहे. ह्याचं कारण स्थौल्य असताना त्या मनुष्याचा त्याच्या मनावरती ताबा नसतो आणि म्हणून ह्या पद्धतीनं खाणं होत असतं. आणि म्हणून जर का अत्यार्थ आणि स्थौल्य असं जर एकत्रित असेल ना तर त्याच्यामधली काही विशिष्ट जी औषधं आहेत ना तर ती आपल्याला वापरावी लागतात. त्याच्यामध्ये एक औषध जे आलेलं नाही तर ते श्री बिल्व तेल म्हणून आहे. तर श्री बिल्व तेल खरं तर गृहिणीमधलं आहे, परंतु गृहिणीमधलं औषध जे आहे तर पचन गृहिणीतलं नीट न होत असल्यामुळे सुद्धा स्थौल्य वाढत असतं. तर त्याच्यामुळं शरीरातले जे धातू पाक आहेत तर ते थांबवणं, म्हणजे एकटाच जो मेद आहे तर तो पुष्ट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये वृद्धी हे लक्षण दिसतं आणि पुढचे अस्थिमज्जा शुक्र हे वृद्धी किंवा पुष्ट होत नाहीये. तसं होत असल्यामुळे अत्यार्थ हे लक्षण येत असतं. आणि इथे पित्त विकृती दिसते आपल्याला, कारण की जो वाढलेला मेद आहे ना तर तो त्या उष्म्यामुळं इतर धातूंचं द्रवीकरण करत असतो आणि म्हणून क्लेद वाढून अत्यार्थ दिसणं अशा गोष्टी दिसतात. म्हणून तुम्ही जर बघितलं तर प्रमेहा जो व्याधी सांगितलाय ना तर प्रमेहाच्या ठिकाणी सुद्धा स्वेदन देऊ नये असे बरेचसे उल्लेख दिसतात, किंवा स्वेदन देताना प्रमेही माणसाला क्लेद वाढत नाहीये ना आणि धातुष्मा वाढत नाहीये ना, ह्या 2 गोष्टी बघाव्या लागतात. सो त्या दृष्टीने अत्यार्थ आणि स्थूल्य असं असताना आपल्याला औषधं देताना थोडंसं प्रमेहाच्या दृष्टिकोनातनं बघून मगच औषधं द्यावी लागतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट अत्यार्थ आहे आणि स्थूल्य आहे असं असताना वसंत कुसुमाकराचा अत्यंत चांगला उपयोग होतो. तर वसंत कुसुमाकर सहस्रकुटी अभ्रक, गुडूची सत्व आणि म्हशी, गुडूची सत्व अस्सल वापरावं
तर असं होत असताना अस्सल बुडूची सत्वामुळे रसधातू जो तो विकृती नष्ट करण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर अत्यार्थ आणि स्थूल्य असताना कुठेतरी ज्वरासारखी संप्राप्ती शरीरात असते ती मोडायला लागते. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी घडते की ज्या वेळेला अत्यार्थ आणि स्थौल्य आहे आणि आपण वसंत कुसुमाकर वापरतोय तर त्यातली जी गंधद्रव्य आहेत ना त्याच्यामुळे शरीरामध्ये पोत किंवा पाक होणं ही गोष्ट थांबायला लागतात आणि मग अत्यार्थ ही गोष्ट थांबायला लागते. सो त्या दृष्टीने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण मध्ये एका लेक्चर मध्ये बोललेलो होतो की प्रमेह, गुल्म आणि ग्रहणी हे खूप एकसाथ सापडतात. याचं कारण ह्याच्यामध्ये धातू पाक जास्ती होत असतो आणि म्हणून वेगवेगळ्या गुल्मांमध्ये त्याचं परिवर्तन होत असतं आणि म्हणूनच त्या गुल्मांमधलं परिवर्तन थांबवण्यासाठी म्हणून आपल्याला प्रमेहातली औषधं जी आहेत ती धातूपाक थांबवण्यासाठी म्हणून चांगल्या पद्धतीनं मदत करत असतात. त्याच्यानंतर असं विचारलं की गर्भस्रावामध्ये नगरोधातील गणातील औषधांचा काढा वापरावा का? तर वापरू शकतो नक्कीच. तर नगरोधाती जो आहे तो स्तंभन करणारा गण आहे आणि त्या दृष्टीने गर्भस्राव होत असताना नगरोधाती गणाचा उपयोग चांगला होतो. शिवाय नगरोधाती जो आहे ना तर त्याच्यातले जे वटाचे आपण शुंग वगैरे जे आहेत तर ते गर्भस्थापन म्हणून वापरतच असतो. सो त्या दृष्टीने नगरोधाती गुण जो आहे तर तो आपल्याला गर्भस्थापन किंवा गर्भस्रावामध्ये चिकित्सा म्हणून निश्चित वापरता येतो. त्याच्यानंतर प्रतीकने विचारलं की योनिगत रक्तस्राव स्तंभन हिस्टेरेक्टॉमी यामधून होणारा सर्वांग शोथशूल यांचा संप्राप्तीचा विचार कसा करावा आणि चिकित्सेच्या वेळी हेतू कसा कन्सिडर करावा. ओके, म्हणजे योनिगत रक्तस्राव आहे आणि हिस्टेरेक्टॉमी झाली आणि हिस्टेरेक्टॉमी झाल्यानंतर होणारा संधिशूल आणि शोथ याचा विचार कसा करायला पाहिजे. तर योनिगत रक्तस्राव असताना ज्या ज्या वेळेला हिस्टेरेक्टॉमी केली जाते ना तर त्यावेळेला आपण फक्त अवयव तिथला काढून टाकलेला आहे परंतु चिकित्सा जी आहे ना तर त्याच्या संप्राप्तीमध्ये काही भेद केलेला नाहीये आणि म्हणून शरीरामध्ये संप्राप्ती तशीच राहते, क्लेद तसाच राहतो आणि म्हणून शोथ उत्पन्न होतो. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला गर्भाशय काढून टाकलं जातं ना तर आशय रिक्ततेमुळे वातप्रकोप होत असतो आणि तो भरून काढण्यासाठी म्हणून शरीर जे आहे ना तर ते मेद वाढवायला लागतं आणि मग तिथनं वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळे संधिशूल उत्पन्न होणं ह्या गोष्टी घडायला लागतात. आणि त्या दृष्टीने ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीची हिस्टेरेक्टॉमी झालेली असेल, समजा 1.5-2 वर्षापूर्वी जरी हिस्टेरेक्टॉमी झालेली असेल आणि आता सूज आणि वजन वाढतंय असं असेल ना तर पोट बांधायला सांगणं ही एक गोष्ट महत्वाची करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दशमूलारिष्टासारखं औषध जे आहे ते संपूर्ण पुढे वर्षभर वापरायला पाहिजे. आणखीन एक तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पेशंट्स मध्ये अतसी उपन्न आहे ना पोटीस तर ती पोटीस आपल्याला पोटाला लावायला पाहिजे. म्हणजे मग तिथलं जे लोकल आहे ना त्या भंगाचा ती संप्राप्ती भंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होत असते. आणि मग शूलाचा विचार आपला करून झाला मग शोथाचा विचार कसा करायचा. तर शोथाचा विचार करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये ह्या संदर्भामध्ये विचार करावा लागतो की क्लेद शरीरामध्ये कुठे वाढतोय. मग रसधातू आणि क्लेद ह्या दोन गोष्टींचा विचार तिथे करायचा आणि रसधातू चांगला तयार व्हावा आणि तयार झालेला जो वातप्रकोप आहे तो कमी व्हावा ह्या दृष्टीने वेगवेगळे जे क्षीरपाक आलेले आहेत म्हणजे शतावरीचा क्षीरपाक किंवा गुडूची क्षीरपाक किंवा विदारी क्षीरपाक या ठिकाणी आपण वापरू शकतो. जे योनिगत रक्तस्राव होऊन गेलेला आहे तर त्याचाही विचार त्याच्यात कव्हर होतो आणि हिस्टेरेक्टॉमीचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. स्नेहांकिताने विचारले की मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काही पेशंट्सना ओव्युलेशन पिरियड मध्ये मेनली हेवी एक्सरसाइज एक्झर्शन स्पॉटिंग होताना दिसते तर तिथे रक्तपित्ताचा संबंध असू शकतो का. ओव्युलेशन साईन म्हणून ब्लिडिंग होणं असं थोडीशी गोष्ट बरेच पेशंट्स मध्ये दिसते. थोडस जर स्पॉटिंग असेल ना तर ती गोष्ट पित्त प्रकृती म्हणून काही वेळेला आपल्याला नॉर्मल म्हणून सोडून द्यावी लागते. पित्त प्रकृतीवाले पेशंट किंवा हेवी एक्झर्शन वाले पेशंट असे जे असतात तर त्यांच्यामध्ये अगदी एखाद्या दिवशी 1-2 तास स्पॉटिंग वाटणं असं जर असेल तर ते नॉर्मल आहे. परंतु त्यापेक्षा जर जास्त होत असेल ना तर अशा अपकर्षक गतीचा विचार करायला पाहिजे. रक्तपित्तापेक्षा सुद्धा तिथे जास्त करून आपल्याला वाताच्या विकृतीचा विचार करायला लागतो आणि म्हणून वाताचं शमन करण्याच्या दृष्टीने वेगवेगळे जे पिचू वापरले जातात तर त्याच्यामध्ये गुदपिचू द्यायचे ठेवायला बला तेलासारखा किंवा नारायण तेलासारखा किंवा एकेरी शतावरी आदी तेल जे आलेलं आहे ना मूत्रकृच्छामध्ये तर त्याचा तर असे जर का आपण तिथे पिचू ठेवायला दिले तर हे मिड टर्म किंवा ज्याला आपण ओव्युलेशन सायकल ओव्युलेशन मुळे होणारं स्पॉटिंग म्हणतो तर त्या गोष्टी आपण थांबवू शकतो. कमला देवीने इरेग्युलर मेन्सेस आणि अत्यार्थ रुग्णांचा विचार कसा करावा. हा एक वेगळा आणि मोठाच टॉपिक आहे. अत्यार्थ हे वेगळं आहे आणि इरेग्युलर मेन्सेस हे वेगळं आहे. तर अत्यार्थवाचा विचार करत असताना किती दिवस होतंय आणि किती
प्रमाणात होतंय या दोन्ही गोष्टी बघायला पाहिजे. काही पेशंट मध्ये 7, 8, 9, 10, 11, 12, 15, 20 एवढे दिवस ब्लिडिंग होत असतं आणि काही पेशंट जे आहेत ना तर त्यांच्यामध्ये 4च दिवस ब्लिडिंग होतं, पण ते 4 दिवस म्हणजे अगदी आउट काढणारे असतात. तर एवढं जर हेवी ब्लिडिंग असेल तर त्या दोन्हीची चिकित्सा ही वेगवेगळी राहते. जास्त काळ आणि खूप म्हणजे नॉर्मल ग्रेड मध्ये असं जर का ब्लिडिंग होत असेल आणि जर कमी काळ आणि हेवी ब्लिडिंग असं जर होत असेल तर कमी काळ आणि हेवी ब्लिडिंग आहे ना तर त्याचा विचार आपण पित्तजरोज दृष्टीप्रमाणे किंवा रक्तजरोज दृष्टीप्रमाणे करून काही स्तंभक औषधं किंवा ज्याप्रमाणे ग्रंथिरज वगैरे असेल तर ग्रंथिरजाची औषधं ह्या गोष्टी वापरून आपल्याला तिथे औषधं देता येत असतात. आणि आजपासून ब्लिडिंग चालू झालं आणि 15-15, 20-20 दिवस जर ब्लिडिंग चालू आहे असं जर असेल तर मग तिथे विशेष करून आपल्याला वाताच्या गतीचा विचार करावा लागतो. याचा कारण ईशत कृष्ण निगंधमच्या वायूर योनिमुखम नयेत असं म्हटलं तर वायूर योनिमुखम वायूनी ते टाकलं जातं. तर वायूची गती विकृत झाल्यामुळे नंबर ऑफ डेज जे आहेत ना ते खूप पुढे गेलेले आपल्याला दिसतात. सो त्या दृष्टीने खूप जास्त दिवस ब्लिडिंग होत असेल तर नुसतं थांबवण्यापेक्षा वाताचं शमन करावं या दृष्टीने वेगवेगळे बस्ती आपण त्याच्यामध्ये वापरावेत. त्याच्यामध्ये विशेष करून विदारी गंधादी गणाचा जो बस्ती आहे ना त्याचा चांगला परिणाम येत असतो. आणखीन एक दुसरा बस्ती जो आहे की त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचा म्हणजे हेवी दिवस अनेक दिवस ज्या वेळेला ब्लिडिंग होतं आणि ब्लिडिंग कमी प्रमाणामध्ये असतं असे जे पेशंट असतात तर त्याच्यामध्ये वापरताना नॉर्मल जो दशमूल धन्वंतराचा बस्ती देतो ना तर त्यांनी सुद्धा ब्लिडिंग कमी आलेलं अनेक पेशंट्स मध्ये दिसतात. त्याच्यानंतर गर्भाशय शिथिल होकर जब मलावष्टंभ करता है तो ऐसे वक्त कौन से ट्रीटमेंट करने चाहिए? गर्भाशय शिथिल हो गया है ये मलावष्टम से कैसे पता चलता है ये मैं आपको ही पूछूंगी। पहला तो गर्भाशय शिथिल होकर मलावष्टंभ करता है इसका मतलब इधर ऐसा दिख रहा है कि रेट्रोवर्टेड यूट्रस जिसको बोलते हैं उसके वजह से मलावष्टम हो रहा है ऐसा कुछ तो शायद उनके मन में है। मैं जब भी सीख रही थी ना से इन 20 साल पहले लगभग तो 20 साल पहले ऐसा माना जाता था कि रेट्रोवर्शन ऑफ यूट्रस इज वन ऑफ द कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी। अभी ऐसा कुछ नहीं है, वो बोलते हैं कि ऐसा कुछ नहीं होता है। नॉर्मली ये जो रेट्रोवर्शन है उसके वजह से पोजीशन कौन सा है उसके ऊपर डिपेंडेंट नहीं है कि उसको इनफर्टिलिटी है या उधर कंसीव करने में कुछ दिक्कत है। दूसरी बात है इसी के लिए अगर वो रेट्रोवर्टेड हो गया है तो मलावष्टंभ करेगा वगैरह ऐसा नहीं होता है। लेकिन शिथिल हो गया है तो ये जानते कैसे हैं हम तो गर्भाशय शैथिल्य जो है ना वो एब्डोमिनल ऑर्गन तो है नहीं, वो पेल्विक ऑर्गन ही है। तो हम जब भी पीवी करते हैं तभी मालूम हो जाता है कि गर्भाशय शैथिल्य है या नहीं है, उसके टच के ऊपर डिपेंडेंट करेगा। राइट, जो सर्विक्स है वो कैसा फील कर रहा है और जो हम एब्डोमिनली दूसरे हाथ से जो यूट्रस को फील कर रहे हैं तो उसमें इसका दार्ढ्य कैसा है उसके ऊपर डिपेंडेंट करेगा कि गर्भाशय शिथिल लग रहा है या नहीं लग रहा है। ओके, अगर गर्भाशय शैथिल्य है तो उसमें क्लेद ज्यादा है इसके लिए वो शैथिल्य रहता है। कभी कभार उसका स्थूल्य है उसके लिए वो शैथिल्य होता है। और तीसरी बात ऐसा है नंबर ऑफ डिलीवरीज अगर ज्यादा है तो भी गर्भाशय शिथिल होता है, लेकिन वो केस में कभी कभार हमको यूट्रस जो है वो डिसेंट हो गया है, प्रोसीडेंशिया के पहले फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री है उसमें वो दिखता है। लेकिन डायरेक्टली गर्भाशय का शैथिल्य और मलावष्टंभ ऐसा अगर हम कोरिलेशन लगाना ही चाहते हैं ना तो वात के हिसाब से वो लगाना चाहिए। अपान की विकृति है इसके लिए गर्भाशय में शैथिल्य भी है और मलावष्टंभ भी है, तो ऐसे वक्त मेडिसिन क्या देने हैं तो पेट में जो है मलावष्टंभ के लिए तभी क्लेद कम करने के लिए और मल को अच्छा साफ करने के लिए दोनों तरह से मेडिसिन देना चाहिए। तो इसमें पहला जो है ना हम गृहिणी के बारे में सोचना चाहिए। सो जब भी हम मेडिसिन देते हैं मलावष्टंभ में तो मल जो है उसको पतला होकर निकलना चाहिए, ये हमारे मन में रहता है। लेकिन ऐसा नहीं होना चाहिए, क्यों? क्योंकि मल अगर पिंडित है, मल का स्वभाव अच्छा हो गया है, मल प्रॉपर फॉर्म स्टूल है तो अपने आप निकल जाता है। राइट, और अगर प्रवाहिका जैसा है उसमें कफ सदृश द्रव है, वो मल अच्छा बना नहीं है तो वो बाहर नहीं निकलेगा। जैसे कि गृहिणी में हम सार किट्ट विभाजन बोलते हैं, सार अच्छा रहता है किट्ट अच्छा रहता है, तभी जो किट्ट है उसका भी वापस घन मल और द्रव मल ऐसा मिल जाएगा। अगर वो किट्ट अच्छा बना ही नहीं है, साममल बना है
तो उसका घन मल है वो भी साम रहेगा और द्रव मल है वो भी साम रहेगा। तो ऐसे बारे में यूरिनेशन को भी उसको जाता है ना, तो कृतज्ञ कृत संज्ञता ऐसा भी लक्षण मिलता है, या फिर कोई टिपिकल क्या बोलते हैं दूसरे तरफ का उसको स्मेल वगैरह दिखता है। तो ऐसा गर्भाशय शैथिल्य और मलावष्टंभ इसको सोचने के लिए गृहिणी के एंगल से हमको देखना चाहिए। गृहिणी के ऊपर जो मेडिसिन काम करती है वो अगर दी गई तो गर्भाशय शैथिल्य भी दूर होगा और मलावष्टंभ भी दूर होगा। इसके लिए इसका निदान मेरे ख्याल से गृहिणी ऐसा होना चाहिए। ओके, त्याच्यानंतर मधुराने विचारले स्टेम सेल्स आणि रक्त याचा चिकित्सेत कसा वापर करावा, विचार करावा। तर स्टेम सेल्सचा आता बऱ्यापैकी सगळीकडेच विचार आणि वापर चाललेला आहे। तर रक्त जे आहे ना ते बेस्ट कल्चर मीडिया सांगितले, आणि काल आपण बोललेलो होतो की रक्त वापरले यांनी बनवत असताना प्रत्येक अवयव, तुम्ही तो लिस्ट आणि चार्ट काढलेलाच होता की प्रत्येक अवयवाच्या उत्पत्तीमध्ये रक्त आहे। आणि तसं असेल ना तर रक्ताचा जर का प्रसादभूत अंश जर शरीरामध्ये असेल तर निश्चितच आपल्याला अवयव पुन्हा आणि नव्याने बनवणं ही गोष्ट शक्य असते, आणि म्हणून स्टेम सेल्सचा रक्ताच्या दृष्टीने विचार नक्की आपण करू शकतो। त्याच्यानंतर गर्भस्राव झाल्यानंतर 2 महिने स्पॉटिंग होते आणि नंतर खूप ब्लिडिंग होते। ओके, बट नो एंडोमेट्रियल थिकनेस असून सुद्धा ब्लिडिंग 20 डेज ब्लिडिंग होते असे गर्भस्राव झाल्यानंतर 2 महिने स्पॉटिंग होते आणि नंतर खूप ब्लिडिंग होते। मग ह्याच्यामध्ये ना गर्भस्राव जो झालेला आहे ना तर तो कशा पद्धतीने झाला आहे हे बघायला पाहिजे, नक्की ओव्हेरियन सिस्टीम ओव्हेरियन पॅथॉलॉजी। याचं कारण की बऱ्याच वेळेला आजकाल की टॅबलेट्स घेऊन गर्भस्राव केला जातो, तर तसं जर का असेल तर रेमनंट्स काही वेळेला आतमध्ये राहतात, ज्याला आपण प्रॉडक्ट ऑफ कन्सेप्टच म्हणतो। तर त्याचे जर रेमनंट्स आतमध्ये राहिले तर इन्फेक्ट होऊन पुन्हा पुन्हा ब्लिडिंग होणं ही गोष्ट घडत असते। तर त्याच्यामध्ये ते ब्लिडिंग थांबवण्याच्या ऐवजी तिथे पूर्ण शोधन व्हावं अशी औषधं तिथे आपण वापरायला पाहिजेत। जसं की कार्पास मुलासव आहे किंवा निंब रस आहे, म्हणजे एक निंबाच्या पत्राचा रस वापरणं 3 दिवस देणं, त्याच्यानंतर लताकरंज पिंपळमूळ मरीच असं वापरणं। असं दिल्यानंतर एकदाच प्रॉपर ब्लिडिंग होऊन जाईल आणि मग ते थांबेल। याचं कारण आतमध्ये इन्फेक्टिव्ह फोकस आहे आणि आतमध्ये प्रोडक्ट्स आहेत, असं जर असेल तर मग ते ब्लिडिंग कंटिन्युअस होत राहणार। तर त्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे। लोकली त्याचा इन्फेक्शनच्या दृष्टीनेही विचार करावा लागतो, कारण आतमध्ये जर का राहिलेले काही रेमनंट्स असतील तर ते बाहेर नुसतंच ब्लीड करत नाही तर ते कंटिन्युअस ब्लीड करतात। तर त्या दृष्टीने गंधक रसायन सूक्ष्म त्रिफळा अशी औषधं पोटामध्ये देणं, असेप्टिक प्रिकॉशन्स ठेवणं, त्याच्यानंतर पुलोत्पत्तीचं पथ्य जे आहे ते उत्तम पद्धतीने सांभाळणं, आणि मग ही आता जो आपण म्हटलं की स्राव होऊन जाणारी औषधं देणं, ह्या पद्धतीनं जर दिलं तर मग ह्या पेशंट मध्ये असं पुन्हा पुन्हा ब्लिडिंग होणं ही गोष्ट घडणार नाही। वी कॅन कोरिलेट पल्मनरी एम्बोलिझम टू ऊर्ध्वगत रक्तपित्त। कसं आहे ना की ऊर्ध्वगत रक्तपित्त असं जेव्हा म्हणतो तेव्हा ऊर्ध्वम नासाक्षीकरणासेही मेढ असं म्हटलेलं आहे, मेढने पुढेही अधहा। तर हे जे काही ऊर्ध्वगत रक्तपित्त आहे एम्बोलिझमचं, तर ते जे आहे ना ते काही प्रवर्तित होत नाहीये, बरोबर। आणि मग आतमध्ये जे ब्लीड्स होतात ना किंवा एम्बोलिझम होतात किंवा थ्रोम्बस असतात, तर हे जे आहेत ना तर ते रक्तपित्त तिर्यक या पद्धतीनं घ्यावं असं एक माझं म्हणणं आहे। त्यातून तुम्ही तुमचा विचार करू शकता। हाऊ टू ट्रीट अडेजन्स अकॉर्डिंग टू ॲब्डॉमिनल पेन। ओके, अडेजन्स होण्याची कारण काय काय ते पहिलं त्याच्यासाठी बघायला पाहिजे। एक कॉमन कारण असतं त्याच्यामध्ये कुठलंही ऑपरेटिव्ह होणं। दुसरं एक कॉमन कारण असतं की इंट्रा ॲब्डॉमिनल कुठलं ना कुठलं तरी हँडलिंग होणं, म्हणजे डिरेक्टली ऑपरेटिव्ह नाही झाले पण लॅप्रोस्कोपिक वगैरे असं जर का काही झालेलं असेल तर। तिसरी गोष्ट असते की रॉ एरिया फॉर्मेशन होणं। हे रॉ एरिया फॉर्मेशन का होतं तर वेगवेगळे इन्फेक्शन बसून रॉ एरिया फॉर्मेशन होत असतात। जसं की अपेंडिक्स आहे आणि अपेंडिक्स इन्फेक्ट झालेला आहे, अपेंडिसायटिस बसलेला आहे, तर ते अपेंडिसायटिस कव्हर अप करण्यासाठी तिथे पेरिटोनियम येतं तो रॉ एरिया भरण्यासाठी, आणि मग जर का ते झालं नाही तर मग ते ॲडेजन्स तयार होतात। तर ह्याच पद्धतीने ओव्हेरियन फोसामध्ये पण खूप सारे ॲडेजन्स आपल्याला दिसत असतात। तर ह्याच्यामध्ये औषधं कशी द्यायची आणि त्या ॲडेजन्स मुळे जर का ॲब्डॉमिनल पेन होत असेल तर ते पेन थांबवायचं कसं, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या राहतात।
तर इंट्रा ॲब्डॉमिनल कुठलंही इन्फेक्शन असेल ना आणि ते जर का घालवायचं असेल तर आयुर्वेदामध्ये आपण बघितलं असेल, सुश्रुतामध्ये विशेष करून, की दुधाने ॲब्डॉमिनल टॉयलेट करायला सांगितलंय. म्हणजे जसं आपण नॉर्मल सलाईन करतोय ऍट द टाइम ऑफ ऑपरेटिव्ह, तर तसं. पण ही काही गोष्ट आपल्याला ओपन करून करणं किंवा हे शक्य नाहीये. मग तिथे काय करायला पाहिजे? दूध का वापरलेलं असेल त्यांनी ऑपरेटिव्हच्या वेळेला, हा पण एक विचार करायला पाहिजे. दूध जे आहे ना त्याच्यामध्ये लपलेलं तूप आहे असा विषय आहे, बरं. म्हणजे हे तूप आहे ना ते शुक्र वाढवणार आहे. आणि स्नेह जो आहे ना तो दोन वेगवेगळ्या गोष्टी एकसाथ पकडतोय, पण त्याचा एक जो प्लेन ऑफ डिसेक्शन आहे तो पण मेंटेन करतो. तुम्ही कोणी स्वयंपाक वगैरे घरी आता लॉकडाऊनच्या काळात जर करत असाल ना, तर ते तुम्ही बघत असाल, कणिक वगैरे भिजवताना जेव्हा ती अशी व्यवस्थित एकसाथ येत नाही किंवा परातीला चिकटत असते, त्यामुळे आपण तेलाचा हात घेतो फायनली आणि कणिक मिळतो. तर असं करतो त्यावेळेला ती परातीपासून पूर्ण सेपरेट होऊन प्रॉपर तयार होतं. म्हणजे प्लेन ऑफ क्लिवेज ज्याला म्हणतो किंवा प्लेन ऑफ डिसेक्शन, तर ते तयार करणं ही गोष्ट स्नेह करत असतो. म्हणून ते दूध त्या पद्धतीनं वापरलेलं असावं. ते काही तिथेच ठेवायचं नाही, ते त्यांनी ऍब्सॉर्ब करून काढून टाकत असणार, जसं नॉर्मल सलाईन आपण करतो तसं. पण इथे आता ह्याच्यामध्ये जर का ऍडेजन्स आहेत आणि आपल्याला वरतून सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे की ऍडेजन्स आहेत आणि आता पोटात दुखतंय, तर मग काय द्यायचा हा प्रश्न आहे, राईट. सो अशा वेळेला आपण आतसी उपनाह जे आहे ना ते उत्तम औषध ह्याच्यासाठी वापरू शकतो. किंवा नॉर्मल गव्हाचं जे पोटीस असतं ना ते सुद्धा पोटीस आपण इथे वापरू शकतो. म्हणजे साधारण गव्हाचं पीठ 1 ते 1.5 वाटी घ्यायचं, त्याच्यात चिमूटभर मीठ, हळद, हिंग घालायचं आणि पाणी घालायचं. मोहरीचं तेल शक्यतो वापरावं अशा टाईपच्या ऍडेजन्स मध्ये आफ्टर ऑपरेटिव्ह जर झालेले असतील तर. आणि ते शिजवायचं. तो गोळा तयार झाला ना की एक रुमाल ठेवायचा, त्याच्यावर ते सगळं पीठ टाकायचं, दुसरा रुमाल ठेवून त्याचं सँडविच तयार करायचं आणि ते पोटावरती एखाद्या पंचाने वगैरे गुंडाळून टाकायचं. असं जर नित्य नियमाने 1 आठवडा सलग केला ना तर मिसेंट्रिक लिम्फ नोड्स वगैरे होते आणि आता नाही येत असे रिपोर्ट सुद्धा सोनोग्राफी मध्ये येतात. आणि हे ऍडिजन्स जे असतात ते ऍडिजन्स तुम्हाला तसेच राहतील कदाचित, पण त्यांनी पेन होणार नाही किंवा त्याच्याने जो पुल आहे तो बसत नाही. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घडतात. अनाटॉमिकल चेंज कितपत होतो ते मी अजून ते नंतर सोनोग्राफीने बघितले नाही. पण ह्या पद्धतीने जर दिलं ना तर मेसेंट्रिक लिम्फ नोड गेलेले आहेत किंवा ऍडिजन्स जे आहेत तर त्याच्यामुळे पेन कमी झालंय पेशंटचं, ह्या गोष्टी मात्र आपल्याला नक्की दिसतात. एक केस याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते, थोडीशी वेगळी आहे म्हणून. सर्जिकल केसेस ज्या असतात त्या आयुर्वेदाच्या अखत्यारीत कितपत असतात नसतात असं आपल्याला नेहमी वाटत असतात. तर त्या दृष्टीने एक केस होती. तर एक पेशंट होती साधारण 45च्या वयाची वगैरे आणि फिमेल पेशंट. तिला पोटात दुखत होतं म्हणून ती सोनोग्राफी करायला गेली. सोनोग्राफी करायला गेली ना तर तिला सांगितलं की तुमची एक किडनी आहे ना तर ती जेनेटिकली छोटी आहे म्हणून आणि लहानपणापासून ती असणार आहे आणि त्याच्यामुळे मग कदाचित दुखत असेल. मग ते काही त्यातलं उत्तर काही नाही ना, जे आहे ते त्याच्या सकटच पुढे चालू ठेवायचं. पण ते फुकटचं टेन्शन एक डोक्यात आलं तिच्या की आता माझी किडनी छोटी आहे तर आता पुढे काय होणार म्हणून. त्याच्यानंतर परत दुखायचं थांबेना म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली, तिथेही सोनोग्राफी करून घेतली. तर तिथे त्यांनी सांगितलं तिला की राईट साईडला पेन होतं तिच्या, तर अपेंडिक्स मुळे वगैरे कदाचित दुखत असेल असं म्हणून, आणि मग अपेंडिक्स आपण ऑपरेशन करून घेऊयात. पण पेन, व्हॉमिटिंग आणि टेम्परेचर हे जे टिपिकल लक्षण असतात ना ती काय तशी तिला नव्हती टेम्परेचरची लक्षणं. मग तिला वाटलं की एवढं काही मला उलट्या होत नाही तर मी कशाला ऑपरेशन करू असं तिने ठरवलेलं होतं आणि ऑपरेशनची भीती कुठेतरी, आणि म्हणून मग ती आपल्याकडे आलेली होती. आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण जी ह्या आतसी उपनाहावरनं सांगते, इतर औषधं पोटामध्ये दिलेली होती आणि त्याच्यामध्ये हा आतसी उपनाह दिलेला होता. आणि एक हिस्ट्री घेताना अशी गोष्ट तिची सापडलेली होती की तिला टिपिकली पिरियडच्या आधी 4-5 दिवस ते पेन खूप जास्ती वाढायचं. तर ते असं नाडी वगैरे असताना असं व्हिज्युअलाइज झालेलं होतं की ओव्हेरियन फोसा जो आहे तो सस्पेंडेड आहे, बरोबर. आणि अपेंडिक्स जे आहे ना तर त्या जवळच सगळ्या एरियामध्ये ते आहे. तर ते इन्फ्लुएन्स झालेले अपेंडिक्स आहे ना ते त्या ओव्हरीला ज्या वेळेला ती हे होते ना बल्की होत असतं, तर त्याच वेळेला ते तिथे सगळ्या गोष्टी एकत्र घडत असणार आहे. आणि म्हणून ते हे दिलेलं होतं ना उपनाह वगैरे, त्याच्यानंतर मग ते रिपोर्ट्स पण तिचे अपेंडिक्युलर ऍब्सेस किंवा क्वेरी वाले जे होते ते रिपोर्ट पण नॉर्मल आलेले होते आणि मग नंतर ते दुखायचंही थांबलेलं होतं. सो तिचा जे ऑपरेटिव्ह करायला सांगितलं होतं ते काही करायची गरज लागली नाही, अपेंडिक्स काढून बघूयात असं सांगितलेलं होतं. सो ह्या अशा केसेसमध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट अशा पद्धतीच्या उपनाहांनी मिळत असतात. त्याच्यानंतर प्री मेनोपॉझल स्टेज मध्ये इरेग्युलर आणि हेवी ब्लिडिंग होते. प्रीमेनोपॉझल ओके. हायपरटेन्शन, वेट गेन असेल तर विदारी गंधादी बस्ते देऊ शकतो नक्कीच.
तर पिरियड जाताना चिडचिड होणं, रागा होणं, वजन वाढणं आणि बीपी वाढणं हे सगळं जर होत असेल तर विदारी गंधादीचा उपयोग चांगला होईल. आणि पिरियड हेवी असेल आणि इरेग्युलर असेल तर विदारी गंधादी चांगलंच काम करेल. ते घेऊन बघा तुम्ही. नंतर आरतीने विचारलेलं आहे, आफ्टर डिलिव्हरी दशमूलारिष्ट वाग्भटानुसार वर्षभर घेण्यापेक्षा दशमूळ काढा घेतला तर चालेल का? कसं आहे ना की दशमूळ काढा घेतला तरी चालेलच, नाही असं नाहीये. परंतु जे असवारिष्ट असतात ना तर त्याच्यामुळे धात्वग्नी चांगला होतो. याचं कारण आसव ही प्रक्रिया जी आहे ना तर ती बनत असताना कालाचा संस्कार त्याच्यावरती असतो आणि कालाचा संस्कार असल्यामुळं त्याच्या स्वतःच्या आतमध्ये एक तयार झालेला अग्नी असतो. तुम्ही जर असवारिष्ट बघितली ना तर त्याच्या कल्पनांमध्ये आपण ते हे पेटवून बघणं वगैरे हे सगळं करत असतो ना, आणि ते संधान होतंय आणि ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये बदल घडून ती गोष्ट होते. तो धात्वग्नी वाढवण्याचं कार्य जे आहे ते दशमूलारिष्ट चांगलं करतात. आणि सुतिकेच्या मध्ये कसं आहे की फक्त वाताचं शमन करायचं नाही आपल्याला, शून्यागारमिव असं तिची अवस्था आहे. म्हणजे शून्यागार म्हणजे काय तर तिचे धातू एकदम जे ते क्षीण झालेले आहेत. आणि धातू कधी चांगले होतील, धातू कधी पुष्ट होतील, दोन गोष्टींनी, की धातू पोषक अंश तिला मिळाले तर. धातू पोषक अंश मिळतात परंतु धात्वग्नी चांगला नाहीये तरी उपयोग आहे का? नाहीये. तर धातू पोषक अंशाबरोबरच धात्वग्नी सुद्धा वाढायला पाहिजे आणि तो धात्वग्नी वाढवण्याचं काम हे दशमूलारिष्ट जे आसव कल्पना ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने करतात. आणि म्हणूनच धात्वग्नी वाढवावा या दृष्टीने काढा वापरण्याच्या पेक्षा सुद्धा दशमूलारिष्ट जर का वापरलं गेलं तर त्याचा परिणाम जास्त चांगला दिसेल. गौतमीने विचारले, 26 वर्षाची फिमेल 5 वीक्स प्रेग्नंट आहे, कोविड वॉर्ड मध्ये ड्युटी आहे. ओके, तिला प्रिकॉशन म्हणून काय घ्यायला हवं? एकदम ह्याचा प्रश्न विचारला, आताच करंट सिच्युएशन आणि हे चालू असं. 5 वीक्स प्रेग्नंट आहे तरी ड्युटी लागलीये का हे पहिलं बघायला पाहिजे. आणि ड्युटी लागलेली जर असेल तर हाय रिस्क म्हणून आपण तिला कन्सिडर करू शकतो. आणि मग औषधं तिने काय काय घ्यायला हवीत किंवा तिने काय काय करायला हवं. तर घरातनं बाहेर पडताना पूर्ण कव्हर करणं स्वतःला, आणि घरातनं आल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये असं होतं की बाहेरच ओसरीमध्ये पाणी ठेवलेलं असायचं, आधी पायावर पाणी घ्यायचं गरम पाणी वगैरे आणि मगच आतमध्ये प्रवेश करायचा. तर आता आपल्याकडे काय बाथरूम बाहेर नसतात, सो त्याच्यामुळे घरात तरी यावं लागतं. सो घरात आल्यानंतर इकडे तिकडे कुठेही टच न करता पहिलं बाथरूम मध्ये घुसणं आणि संपूर्ण आंघोळ करणं ही एक महत्वाची गोष्ट राहते. कपडे जे आहेत ते सेपरेट धुवून टाकणं आल्या. त्याच्यानंतर धुत असताना कपडे जे आहेत तर त्याच्यामध्ये काय प्रॉपरली असेप्टिक म्हणजे सेपरेट धुणं ही गोष्ट महत्वाची राहते. त्याच्यानंतर सुरसादी गण आहे ना तर त्या गणाचा वापर हात धुण्यासाठी करावा. हे आपण सॅनिटायझर्स वगैरे वापरत आहोत किंवा सांगतायत वापरायला, ही गोष्ट चांगली आहे, नाही असं नाही, परंतु त्याचा जंतुनाशक म्हणून उपयोग होतो. परंतु सुरसादी गण जो का तुम्ही काढून बघितला ना तर त्याच्यामध्ये आपली स्वतःची इम्युनिटी वाढणं ह्या दृष्टीने सुद्धा ती गोष्ट घडणार आहे. तर सुरसादी गण जो आहे तर तो वापरावा हात धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी वगैरे. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर धुपण करायला हवं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला आपण कपडे वाळत टाकलेले असतात ना तर त्या कपड्यांखाली धुपण करणारी औषधं ठेवावीत. सो दॅट धुपीत केलेले कपडे आपण घेऊन जेव्हा बाहेर जातो ना ते चिलखतासारख्या एक विशिष्ट पद्धतीनं काम करत असतो, त्याप्रमाणे ते करायला हवं. त्याच्यानंतर नस्य करणं रेग्युलरली ही एक गोष्ट खूप महत्वाची वाटते तिथे. तर आता वेगवेगळी नस्य त्याच्यामध्ये आलेली आहेत, पण बलामोच रसासारखं नस्य किंवा बला नस्य, बला तेलाचं नस्य ह्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी करायला हव्यात. त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे की आपण ह्या दृष्टीने म्हणजे कोविडच्या दृष्टीने जेव्हा बघतो आहोत तर त्याच्यामध्ये स्वतःला ताप किंवा हे येऊ न देणं किंवा अग्नी चांगला ठेवणं या दृष्टीने तिने महासुदर्शन वगैरे जसं घ्यावं हे सांगितलं जातं. पण त्याच्या बरोबरीने आहार जो आहे ना तो घेत असताना खूप चुजी राहायला पाहिजे. त्याच्यामध्ये पर्युषित अन्न किंवा चीज किंवा पनीर असलं असणार अन्न ह्या गोष्टी नाही घ्यायला पाहिजे. ताजं आणि गरम अन्न घेणं ही गोष्ट करायला पाहिजे, जेणेकरून अग्नी चांगला राहील. अग्नी चांगला असेल ना तर कुठलाही आजारापासून आपल्याला स्वतःला दूर ठेवता येतं. हे करत असताना प्राणायाम नित्य करणं हे सुद्धा करायला पाहिजे. आता मग तुम्ही एवढं सगळं विचाराल मला की बिचारी 5 महिन्याची प्रेग्नंट आहे, ड्युटीला पण जायचंय, घरातली पण कामं करायची, त्यांनी एवढं सगळं कधी करायचं? तर हा वेळ स्वतःसाठी तिने काढायलाच पाहिजे असं. त्याच्यानंतर
पहिला शब्द नाही कळते, स्कार एंडोमेट्रियोसिस आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी आहे रिलेटेड, बिकॉज स्कार एंडोमेट्रियोसिस इज आफ्टर एलएससीएस. ओके, पहिलं एलएससीएस झालंय, स्कार एंडोमेट्रियोसिस. स्कार एंडोमेट्रियोसिस म्हणजे हे जे आहे का नाही, युट्रसचा जो इन्सिजन असतो तर त्याच्यावरती ते जनरली एंडोमेट्रियोटिक टिश्यू राहतं असं होतं आणि त्याच्यामुळे सेकंडरी इन्फर्टिलिटी आहे. तर एंडोमेट्रियोसिस ज्या ज्या वेळेला आहे तर त्याची चिकित्सा काय करायची, तर स्कार जरी असला तरी सुद्धा त्याचा विचार जो आहे ना तो आपण नॉर्मल एंडोमेट्रियोसिसचा करतो त्याच पद्धतीने करायला पाहिजे. तिथे रक्तपित्ताचा विचार आपण करू शकतो. त्याच्यानंतर ह्याचं कसं आहे, तिथे पिरियड्स सिच्युएशन कशी आहे, किती किती दिवसांनी येतात, ह्या गोष्टी आपण बघायला पाहिजे. आणि आता आपण मगाशी जे बोललो ना, आतसीवपणाचा वापर करणं आणि तिथे घड्या वेगवेगळ्या ठेवणं, त्याच्यामध्ये विशेष करून शुचिओच्या घड्या ज्या आहेत ना तर त्याचा उपयोग खूप चांगला होईल असं वाटतंय. हिमोफिलिया, ब्लिडिंग टेंडन्सीज कसा विचार करावा, हा विचार झाला मला वाटतं सांगून आपला. त्याच्यानंतर शीतल, रेटायनल ब्लिडिंगचा विचार कसा करावा, हे छान आहे बरं का क्वेश्चन. तर रेटायनल ब्लिडिंगचा विचार करत असताना म्हणजे हे रेटायनल ब्लिडिंग कशामुळे होतंय, तर आघातामुळे होऊ शकतं एकतर, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की शरीरात असे काही बदल घडतात की त्याच्यामुळे स्वतःहून हे ब्लिडिंग होतंय. त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली सापडताना पेशंट कशाचे सापडतात, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला डायबिटीस आहे तर डायबेटिक मुळे हे रेटायनल ब्लिडिंग झालेले, किंवा ही हायपरटेन्शन आहे त्याच्यामुळे ब्लिडिंग झालेले, असे पेशंट आपल्याला सापडत असतात. त्याच्यामध्ये रक्तपित्ताचा विचार आपण निश्चित करू शकतो, त्याप्रमाणे औषधं देऊ शकतो. त्याच्यामध्ये रक्तपित्त कुलखंडन मोक्ते कामदुधा 3 वेळेला मोरावळ्याबरोबर देणं, सप्तामृत लव 2 वेळेला पाण्याबरोबर देणं, त्याच्यानंतर गुलकंदाबरोबर धान्य देणं, ही गोष्टीने खूप छान पद्धतीने हे ब्लिडिंग कमी येत असतं. त्याच्यानंतर दोन्ही जे अपांग प्रदेश आहेत ना त्याच्या ठिकाणी जलौका लावणं, 4-4 जलौका एका वेळेला, या पद्धतीने आठवड्यातनं 2 वेळेला असं जरी लावलं तरी हे रेटिनल ब्लिडिंग जे असतं ते कमी यायला लागतं. त्याच्यानंतर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यांचा आणि तळपायांचा संबंध असतो आणि म्हणून तळपायांना नागकेशर आणि एरंड स्नेह हे रोजच्या रोज चोळून लावायला द्यावं. आणि जर का ते शक्य नसेल ना तर कमीत कमी त्रिफळा चूर्ण तरी रोजच्या रोज चोळून द्यायला हवं. तरी ह्या पद्धतीनं जर का केलं ना तर त्याचा परिणाम चांगला दिसतो. शिवाय यष्टी आणि दूध हे जे आहे तर त्याचे बिडालत करणं असं जर का केलं तर रेटायनल ब्लिडिंग हळूहळू आपल्यात ऍब्सॉर्ब होऊन नॉर्मली रेटायनल डिटॅचमेंट पर्यंत जात नाही, या गोष्टी आपल्याला झालेल्या दिसतात. अशुभद्रव्याचा वापर योनिगत रक्तस्रावातील कोणत्या कंडिशन मध्ये करू शकतो. अशोक जे आहे ते कषाय रसाचं आहे आणि त्याच्या नावामध्ये अशोक असं आहे. म्हणजेच काय, सीतेचा अशोक असं म्हणतात बऱ्याच वेळेला, तुम्हाला कल्पना असेल त्याची. तर एकझोरासारखे फुल असतात, हा खरा अशोक बरं का, खोटा अशोक वाला नाही. तो उंच उंच वाढतो तो नाही, जो फुलोऱ्यासारखा कम्प्लीट डोलेदार वाढतो ना तो अशोक. तर अशोकाची साल जी आहे तर ती कषाय रसाची आहे, म्हणून रक्तपित्तामध्ये त्याचं काम चांगलं आहेच. योनिगत रक्तस्राव खूप जास्त प्रमाणामध्ये असताना आपल्याला ह्या पद्धतीने इथे अशोक वापरता येईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट कसं आहे की आपण बघितलेलं होतं की विषाद रोगवर्धनानाम असं आपण बघितलेलं होतं. तर विषाद खूप जास्ती आहे, मनावरती कुठलं तरी टेन्शन आहे आणि त्याच्यामुळे ब्लिडिंग होतंय, अशा कंडिशन्स मध्ये अशोक म्हणून अशोक असं वापरता येतं. त्याच्यामध्ये जे शोक आहे त्याचा अशोक करणार अशा दृष्टीने. आणि म्हणूनच सीतेला सुद्धा अशोक वनात ठेवलेली होती, तुम्हाला माहित असेल, म्हणूनच तिला सीतेचा अशोक म्हणतात. की रामाच्या वियोगामुळे तिला शोक निर्माण झालेला होता आणि ते विसरून तिने रावणाकडे यावं, म्हणजे मन तिचं शोकाकुल होऊ नये त्या दृष्टीने तिला सीतेला अशोक वनात ठेवलेली होती. परंतु तसं काही झालं नाही, कारण की पातिव्रत्य एकदम तिचं जबरदस्त होतं. तर त्या दृष्टीने ह्या अशोकाचा जो आहे तर तो वापर आपल्याला करता येतो. आणि विशेष करून पित्तज किंवा रक्तज योनिगत रक्तस्राव असताना आणि इतर पित्ताची लक्षणं असताना अशोकाचा वापर दिसतो. फक्त जिथे कफज लक्षणं आहेत किंवा स्टॅन किंवा बुळबुळीत असं ब्लिडिंग होतंय तर त्या ठिकाणी अशोक शक्यतो वापरू नये. त्याच्यामध्ये पाचन करावं आणि दारू हळदीसारखी औषधं कफज असताना वापरायला पाहिजेत असे. ओके, सो आता इथेपर्यंत मोस्टली सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालेलं आहे. ज्यांनी फारच उशिरा पाठवलं त्यांच्याच राहिल्या असतील आय थिंक, बाकी सगळ्यांच्या शंका रक्तपित्त कासाच्या विचारून झालेल्या आहेत. तर आपण एक छोटीशी टेस्ट घेऊयात असं एक मला वाटतं. तर तुमची परवानगी असेल तर आपण चालू करूया. अमोल सर आपण घेऊया काय? हो चालेल. हा, तुम्ही ब्रीफ कराल. हा, मी स्टॉप शेअरिंग करते, तुम्ही सांगा.
बरेच जण नवीन आहेत सर, त्याच्यामुळे ते कसं आन्सर द्यायचं हे जर असं सांगितलं तर बेटर आहे. करेक्ट. सो जे फनगुरू ऍप वरती आहेत ते डायरेक्टली ऍप वर खेळू शकतात. आपल्याकडे जेव्हा हा स्क्रीन दिसतोय, या स्क्रीनवरती डाव्या बाजूच्या स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि 4 ऑप्शन दिसतील. 4 ऑप्शन पैकी एकच उत्तर बरोबर आहे. आपल्याला उजव्या बाजूला एक छोटीशी विंडो येईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला तो कलर सिलेक्ट करायचा आहे. तुमची जी उत्तरं असतील त्यांच्या पाठचा जो कलर आहे, म्हणजे लाल किंवा पिवळा किंवा हिरवा किंवा निळा, हे 4च कलर असतील. त्यापैकी उत्तर जे बरोबर असेल तो फक्त कलर सिलेक्ट करायचा आहे. राईट. मी आता एक कमांड देईन, त्याच्यानंतर तुमच्या ऍपमध्ये उजव्या बाजूला एक छोटीशी विंडो येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. राईट. जे लोक फनगुरू ऍपवर नाही आहेत, तुमच्याकडे जर दुसरा एखादा मोबाईल असेल किंवा दुसरा स्क्रीन तुम्हाला स्प्लिट करता येत असेल, तर त्याच्या ब्राउझरमध्ये kahoot.it असं टाकून तुम्ही खेळू शकता.
याच्यामध्ये एकूण 10 क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्याचे आन्सर्स तुम्ही द्यायचे आहेत. जे आपण वाचन केलं त्याच्याशीच रिलेटेड आहे हे सगळं. ओके. So 110 are already in. अमोल सर आपण करायचंय का चालू? ऑलमोस्ट आपले टोटल 187 हा, कोणी इतर बहुतेक जॉईन नाही करू शकत आहे असं दिसतंय. सो हा, बराच वेळा हाच स्कोर आहे 112 113. आय थिंक वी कॅन स्टार्ट नाउ. वी कॅन स्टार्ट. चालेल. या या. ओके, चलो एवरीबडी गेट रेडी. या. ओके, 70 लोकांना बरोबर आलेला आहे. हा पहिला प्रश्न होता आणि पहिल्या प्रश्नाच्या शेवटी सर्वात वरती आहेत अपेक्षा, शलाका, प्रिशा, दीपाली आणि निलेश. तुम्हाला खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे, पण अजून 9 प्रश्न बाकी आहेत. ओके, 102 लोकांनी बरोबर दिलेलं आहे आणि आपलं रँकिंग असं आहे. प्रिशा पुढे गेलेल्या आहेत, त्यांच्या पाठोपाठ शलाका, सरिता, स्वरा आणि स्वाती वेटमध्ये. नेक्स्ट प्रश्न.
हे 92 लोकांनी बरोबर दिलेलं आहे. आणि नवीन रँकिंग प्रिशा अजूनही लीड वरती आहेत. सरिता, स्वरा, आयुषी, स्वाती, तुम्हाला अजूनही चान्स आहे. हे 98 लोकांनी बरोबर दिलेलं आहे. आणि प्रिशा अजूनही आघाडीवरती. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, हा जरा कठीण होता बहुतेक. 78 लोकांनी बरोबर दिलेलं आहे. आणि मोहिनीने आघाडी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. 5 प्रश्न बाकी आहेत. ओके, 77 लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि मोहिनी अजूनही आघाडीवरती आहे. 7वा प्रश्न.
ओके, हा गुगली होता बहुतेक, कारण 31 लोकांचं फक्त बरोबर आलेलं आहे आणि सपनाने आघाडी घेतलेली आहे. हे पण 33 लोकांनाच बरोबर आलेलं आहे आणि सपनांची आघाडी अजूनही आहे. ओके, 9वा प्रश्न. ओके, 61 लोकांना बरोबर आलेलं आहे. शुभांगीने आघाडी घेतलेली आहे आणि लास्ट चान्स, लास्ट क्वेश्चन हा तुमच्या समोर. ओके, 82 लोकांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. हे आपले रिझल्ट. दुसऱ्या क्रमांकावरती, आपल्या उजव्या बाजूला एक फीडबॅक आलेला असेल. तो फीडबॅक 3 प्रश्नांमध्ये तुम्ही उत्तर द्यायचे. And thank you so much for participating. गौरी मॅडम, back to you. हा, 1-2 मिनिटं मी बोलते, मग आपला लेक्चर. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन.
भाग घेतलात आणि त्याच्यामध्ये खेळलात आणि त्याच्या क्विज प्रमाणे उत्तर वगैरे दिलीत आणि विनर्स आहेत त्यांना सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला एक जाणवलं असेल की ज्यांचे श्लोक पाठ असतील ना त्यांना हे फास्ट जमलं असेल. याच्यामध्ये 2 गोष्टी होत्या, उत्तर बरोबर देणं आणि फास्ट उत्तर देणं. ह्या दोन्ही गोष्टींच्या नुसार ते नंबर्स किंवा तुमची नावं वरती येत होती. बऱ्याच जणांनी उत्तर समजा बरोबर दिलं असेल ना तरी तुम्हाला त्याच्यात नाव नसेल दिसलं. याचं कारण असं आहे की तुम्ही किती स्पीडने उत्तर दिलंय हे सुद्धा महत्वाचं आहे. सो 60 सेकंड्स मध्ये पहिल्या 10 सेकंदात जर दिलं तर मग ते वरती जाणार नाव. अशा पद्धतीनं हे स्वतः कॉम्प्युटर अनालाइज करतं, ते काही आपण करत नाहीये मॅन्युअली. सो एक मला असं वाटतं की आपण थोडंसं पाठांतराला सुरुवात करूयात. आता सगळ्यांनाच वेळ आहे. तर आपला रक्तपित्त कास अध्याय झालेला आहे, राईट. सो त्याप्रमाणे आपण रक्तपित्त कास जो अध्याय आहे तर त्याचं पाठांतर करूया. मी अजून काही म्हणजे दवाखान्यात केलं असेल रेकॉर्डिंग, पण आता नव्याने एकदा रेकॉर्ड करून युट्यूब वरती लोड करते आज पाहिजे तर, सो दॅट तुम्ही ते ऐकून हे करू शकाल, लर्न करणं आणि पाठांतर करणं ह्या गोष्टी करू शकाल. उद्या रविवार आहे, सुट्टी आहे. तर पाठांतराला सुरुवात करा. मॅक्झिमम किती श्लोक होत आहेत बघा. एका दिवसाला 15 ते 20 श्लोक मॅक्झिमम होऊ शकत असतात. आणि तुम्हाला एक जर असं वाटत असेल ना की आता ह्या वेळेला पाठांतर करून काय उपयोग आहे वगैरे, तर पाठांतर जसं मुहूर्त जसं ना तर तसं पेशंट समोर आल्यानंतर आपल्याला ती गोष्ट क्लिक होत असते. सो त्याच्यामुळे पाठांतर ही प्रॅक्टिस उत्तम होण्यासाठी एक की आहे, असं एक मी नक्की सांगेन तुम्हाला. आणखीन बऱ्याच मी सांगितलं की पाठांतराने आपलं स्वतःचं आयुष्य सुद्धा वाढत असतं आणि समृद्ध होत असतं. सो त्या दृष्टीने आपण पाठांतर करायला पाहिजे. कारण की जरा म्हणजे काय तर म्हातारपण येणं, आणि जरेचं लक्षण कुठलं आहे तर निर्णय न घेता येणं. आणि ज्या वेळेला पाठांतर चांगलं असतं ना तर त्यावेळेला निर्णय घेणं ही पण गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकत असतो. म्हणून पाठांतर हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असा असायला हवा. सो त्या दृष्टीने पाठांतर आजपासून लगेच सुरुवात करा. सोमवारपासून आपण श्वास इतका जो आहे तो सुरुवात करत आहोत. ओके, कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर ते अजून टाकून ठेवा. उद्याचं आपलं म्हणजे सोमवारचं श्वास इतमाचं वाचन झालं की त्याच्यानंतर आपण तुमचे क्वेश्चन्स असतील ते घेऊया. ओके, सो थांबूयात अमोलचं. हो चालेल. हा, येस, ओके. ओके, थँक्यू.